मित्रो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 15. गोंधळी चालता चालता म्हणाला, ही पोरं कुणाची? मांगांची. मला सांगितलं कुरवड्याची आहेत म्हणून. खोटं सांगितलं त्यांनी. बरं आता फकीरा किती आहे ती? एकच, मी. मग त्याने मला 4 सांगितले. फकीरा हसला. बरं ती बोलतात बी निराळी. गोंधळी पुटपुटला. कसं? फकीरानं विचारलं. आरील म्हणजे काय? कुरवाडी. वरवला म्हणजे आला. ही भाषा आमच्या जातीची आहे. ही भाषा का म्हणून? सरकारी अंमलदारासनी कळू नये म्हणून. दोघेही घरात आले. कुमजत घडलेला प्रकार गोंधळी सांगू लागला. बहादूरवाडीच्या दादा पाटलानं काल सत्तूला अटक केली. साहेबाचा तसा हुकूम होता आणि जेवढा सरकार विरुद्ध माणूस आहे तेवढा सारा कैद करायचा त्याचा बेत आहे. सत्तूला कशी अटक झाली? फकीरानं विचारलं. एका न्हाव्याकडं दाढी करत होता. इतक्यात 50 लोकांनी त्याला अटक करून मळीला बांधून ठेवला. उद्याच ते सातारला निघणार आहे. ती या अटकमागं समधी पाटला आहे ते, गोंधळी म्हणाला. आणि फकीरानं विचारलं, मग मला काय निरोप आहे सत्तूचा? निरोप आहे, माझ्यावर हत्यारानं उपकार करा. जर जगलो तर ते उपकार फेडेन. हाय सांगावं ऐकून फकीराच्या वर्मी बाण लागला. तो उद्विग्न होऊन म्हणाला, तुम्ही इतका उशीर का केला? काय करू, वाटाच बंद होत्या. आता तरी तुम्ही घाय करा, नाहीतर वारण्याचं एक खोरा मर्दाला मुकल. दादा पाटलाची किती माणसं आहे ती? 50. पर हत्यार बंद. हत्याराचं नाव नका सांगू. माणसं किती? 50. मग निघूया. फकीराला घाई झाली. दोघंच? ते कसं? माणसं जमवीत जायचं. फकीरा साधूला हाक म्हणून म्हणाला, सत्तूला सोडवायचा. माणसं काढा, निघा. कडूसं पडलं आणि सारे गडी जमले. मुरा, बळी, ईश्वरा, किसन, भेवा, घाम्या असे 25 जवान तयार झाले. गबऱ्यावरचं खोगी रावळीत फकीरा म्हणाला, घमांडी तू चेचणीला जा आणि पिराला सांग म्हणावं दुपारी बहादूरवाडीत ये. जा तू. एक जण जाऊन हरीने रामाला घेऊन या. सर्व तयारी करून तो राधाकडे गेला. तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, रागवू नका. माझा मैत्र मरणाच्या दाढत आहे. त्याला सोडवायचा तू. बाबा थोरली आहे. एवढं बोलून त्यांच्या पायाला त्यानं मिठी मारली. दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला, जा जा पर जपून. कवा येणार? राधा स्वावरीत म्हणाली, मी उद्या दिस बुडताना नक्की येईन. आम्ही तोवर भाकरी करणार नाही. राधा म्हणाली, माझी काळजी करू नका, सांजेला घरात आहे मी. फकीरा उतरला. सारी तयारी झाली. गबऱ्या खेकाळला आणि निघाला. राधाला हुंदका आला. ती मनातल्या मनात गबऱ्याला म्हणाली, बाबा माझ्या फकीराला एकटा टाकू नका, दोघं या. त्यावेळी फकीराचा घोडा दुडक्या चालीवर नाचत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकीराच्या डोळ्यापुढं कुमजेचा सत्तू मरणाचा कानुसा घेत मळीला बसलेला होता. त्याच्या ओठावर बहादूरवाडी एवढेच शब्द नाचत होते. सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची, मग पुढं कसा वेढा घालायचा, सत्तूला मुक्त कसं करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केल्याप्रमाणे परत कसं फिरायचं याचा विचार करीत तो निघाला होता. कुमज गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घातला होता. त्या वळणदार अगदी वारणेच्या कुशीत कुमज वसलं होतं. काळजाच्या वडीसारखं सुपीक जमीन, वारणेचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमज हे कुबेराची अमरावती मानलं जात होतं. धरणी, पाणी आणि कष्ट यांचा निसर्गानं सुंदर संगम घडवला होता. पण त्या कुमजेत सत्तूचं काहीच उरलं नव्हतं. तो वटल्या वृक्षासारखा झडझडीत होता. बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांजाच्या व्यसनात फुकून धूर काढून टाकली होती आणि जमीन विकून त्याचा गांजा उडीत स्वतःचा धूर कैलासी रवाना केला होता. आजाच्या कारकिर्दीतील घर आता मोडकळी झालं होतं आणि सत्तूची फक्त आई होती. आईशिवाय त्याला आपलं म्हणायला जगात कोणीच नव्हतं. कुणाचा दळणकांडा करून तर कुणाची घरं सारवून, कुणाची खळी शिंपवून अशी कामं अनेक वेळा करून भोसल्याच्या बाणाबाईनं आपल्या सत्तूला जगवला होता. जे सत्तू शाळेत 7वीत शिकत होता त्या बाणाबाई घरोघर जात होती. आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं, सांडगे, पापड मागून आणत होती. ते सत्तू खात होता आणि वाढत होता. उकिरड्यावर एखादं
शाळवाचं पोट ताट पोसावं तर त्या फकीर दारिद्र्याच्या उकिरड्यावर सत्तू पोचला. रूपानं गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला. कैकांचे डोळे दिपले आणि सत्तूचे डोळे उघडले. स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं. आईची दया आली, स्वतःची लाज वाटली. त्यानं 7वीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली. मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात अगदी लवकरच आगळा वाटू लागला. त्याची ती बेफाट घोडदौड बघून अधिकारी बावचळले. इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली. कैक तरुण मडमा सत्तूला पाहून जिभल्या चाटू लागल्या. साऱ्या घोडदळात वचक बसली. बंदुकीपासून कुस्तीपर्यंत तो अजोड ठरला. कुमजेत बनाबाईला सुखाचे दिवस आले. कलंडलेलं घर सरळ सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं. बनाच्या पायाला विश्रांती लाभली. शेवटी पोरानं पांग फेडले असं गाव म्हणू लागलं आणि कुमजेचं नाव सत्तूनं लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे ऊर फुगले. बनाबाईकडे पैशाचा झरा वाहत येऊ लागला, परंतु लवकरच निराळा घडलं. अधिकाऱ्यांच्या मत्सराला सत्तू कंटाळला. उद्धट हेकट वर्तनानं चिडला. गुलामाप्रमाणे वागणं त्याला परवडलं नाही. त्याला शिसारी आली आणि एकाच वर्षात तो नोकरी सोडून पुन्हा कुमजेला आला. लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं, परंतु मथाची चौगुल्यानं उगाच नाक फुगवलं. तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला, लष्करातनं आला म्हणजे काय राजाहून आलास काय? कुंभाराची सून, शेवटी कातवरालाच जाणार. या मथाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला, वरमला. पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुमजेच्या जीवनात एकरूप झाला. मिळेल तो वेळा मजुरी करू लागला आणि मजूर नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला. काही दिवस असेच गेले. एक दिवस सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता. चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होतं. प्रत्येक वस्तू तप्त झाली होती. नदीच्या पाण्यात मासे कासभरले होते आणि नव्या पालवीनं वारणाकाठ नटला होता. हिरव्या रेशमाची शाल पांघरून बसल्यासारखं वाटत होतं. एकूणच एक झाड पानाफुलांनी डवरलं होतं. आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत पडल्या होत्या. जळतं वारं तापलेले धूळ उडवीत पळत होतं. उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती. निःशब्द शांतता नांदत होती. वातावरण भलतंच रागवलं होतं. सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाएकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली. सारा वारणाकाठ थरथरला. वातावरण अधिकच तंग झालं. सत्तूनं तिकडे धाव घेतली. एक तरुण गरोदर महारिणीनं महाजी चौगुल्याचा अपराध केला होता. भर उन्हात येऊन तिनं चढील माणसाच्या कुपणाची नांगी उपटली होती आणि त्याचवेळी तो तिथं आला होता. त्यानं आल्या आल्या त्या महारणीला मारायला झुपी केली. तो तिला जुमालून लाथा घालीत होता आणि ती उपडी पडून ओरडत होती, काट्यात लोळत होती. आपल्या पोटावर लात लागू नये म्हणून पोट दडवीत होती आणि केंचाळत होती. चौगुला 2 हातात जोडे घेऊन तिला मारित होता. डोकेपासून पायापर्यंत तो दम्यानं भरीव लाथा मारित होता. ती निश्चित पडली होती आणि तो शांत होत होता. तिनं हालचाल करताच पुन्हा भडकून मारित होता. ती मरत कशी नाही याची जणू त्याला चीड आली होती. आणि मग त्यानं तिच्या कुशीत लाथा मारण्याचा खटपट सुरू केली. मग मात्र सत्तूला स्वस्थ राहून पाहणं असह्य झालं. त्यानं चौगुल्याचा हात धरला आणि नम्रपणे म्हटलं, आबा काय करताय हे? हिनं माझ्या कुपाची नांगी मोडली. ओंडगी? मग पुरी झाली की शिक्षा, सोडा आता. नाही, मी हिला जीव मारणार. तू सर मागं. चौगुला हात सोडून घेत मान नकारार्थी हलवीत म्हणाला आणि सत्तू म्हणाला, मग कुपासाठी माणूस मारता की काय? तू नको सांगू मला, मी जाईन फाशीला. चौगुलं, ती गरोदर आहे, चला, असं म्हणून सत्तूनं त्याचा हात धरला आणि चौगुला चिडला. त्यानं हिसका मारून दत्तूला दूर लोटलं आणि एकदम तो खोळून ओरडला, गोमान जा. तो पुन्हा भडकला आणि बाईला मारू लागला. उशीर निश्चित पडलेली महारीण हंबरडा फोडून म्हणाली, माझ्या पोटात बाळ आहे, मला मारू नका, मी मरण. मी परत हात लावणार नाही. महारणीच्या त्या किंचाळीनं सत्तूचं काळीच पेटलं. तो चौगुला पुढं जाऊन म्हणाला, वराडतेस? मग वरड असतं. सत्तूच्या अंगाची आग झाली. तो चढत्या आवाजात म्हणाला, चौगुल्याला ऐकायचं आहे का नाही? नाही ऐकत. चौगुला हातात जोडा घेऊन गर्रकन फिरला. भुवया चढवीत डोळं उठून म्हणाला, मी हिला जीव मारणार. मग मी तुला जीव मारल्यावर? मग मार की. हातात जोडा घेऊन चौगुला तावातावानं पुढं गेला आणि हातातली कुऱ्हाड हवेत उंचावून सत्तू गरजला, चौगुल्या मर आता. आणि एकाच दणक्यात चौगुला पांतीत आडवा झाला. मग एकापाठी एक दणके बसत राहिले. कुपाच्या काटक्याप्रमाणे चौगुल्याच्या देहाची खांडोळी झाली. तो कधी मेला हे सत्तूलाही समजलं नाही. मग उशिरानं तो शांत झाला. त्यानं त्या महारणीला उठून मांगवड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी
कुमजही सोडली. सत्तू फरारी झाला, मानवहत्या घडली याची त्याला मुळीच खंत वाटली नाही. उलट आपण एक नेक कर्म केलं असं त्याला वाटत होतं. तो आपल्यासारखीच 50 माणसं जमवून वारण्याच्या खोऱ्यात संचार करीत होता. चौगुल्यासारखा वाह्यात ताठ माणूस उभा ठेवायचा नाही असं त्यानं निर्धार केला आणि त्यांचा निपटावा आरंभला. मी म्हणणाऱ्यांना त्यानं चिरडून काढलं. सावकाराच्या व्याजाच्या वह्यांनी जमिनीची गहाणखतं जाळून कुळांना तो मुक्त करीत फिरू लागला. त्याच्या दराऱ्यानं वारणेचा किनारा हादरला. नवऱ्यानं टाकलेल्या मुली त्याच्या नवऱ्यांना पटवून त्यानं पुन्हा नांदायला लावल्या. ज्या कामी ज्यानं काकू केलं त्याची वरात काढली. कैकानं एका पायावर उभं राहायची शिक्षा दिली. लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावयांची रग जिरवली. कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले, सोन्याचे झाले. त्या खोऱ्यात एकूण एक मुलगी दिल्या घरी नांदू लागल्या. भांडखोर नवऱ्यांना सत्तूची हाबक बसली. प्रत्येक नांदत्या मुलीला सत्तू देव वाटू लागला. सत्तू वारण्याच्या खोऱ्यात एका राजासारखा मिरवत होता, परंतु सरकारही निजला नव्हतं. 5,000ची रक्कम सत्तूला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून जाहीर केली होती. साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिटकवले होते आणि त्या खोऱ्यातील इरसाळ टगे सरकारला मदत करण्यासाठी जीवाचं रान करत होते. शिगावचा खोत, बहादुरवाडीचा दादा पाटील, माताजी चौगुल्याचा मुलगा उमाजी चौगुले हे सारे नुसते सावलीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करीत होते. संधीची वाट पाहत होते, टपून होते. मित्रांनो, वारणेचा वाघ हा जो चित्रपट ज्या पटकथेवर आधारित आहे ती कथाही अर्थातच अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य आहे आणि एकूणच मराठीचं साहित्य दालन अजरामर करणाऱ्या ज्येष्ठांमध्ये अर्थातच लोकशाहीरांचं स्थान खूप वरचं आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.